लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण काल दिनांक 23 तारखेपासून सुरू झाले आणि राज्यातील लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कालच 1500 रुपयांचा लाभ जमा झाला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा हा जानेवारी महिन्याचा हप्ता होता, जो की फार लांबला होता. खरं पाहायला गेलं तर याचे वितरण जानेवारी महिन्यामध्ये सरकारला करायचे होते, परंतु तेव्हा निवडणूक आचारसंहितामुळे अडचणी आल्या आणि या अडचणीनंतर केवायसी एडिट पर्यंत येऊन पोहोचल्या आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित होण्यासाठी त्या ठिकाणी विलंब लागला. परंतु काल दिनांक 23 तारखेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर महत्वाचा प्रश्न म्हणजे आज कुठे वितरण होणार आहे, कारण अजूनही राज्यातील बहुतांश लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांना योजनेचे पैसे जमा झाले नाहीत. यामध्ये अनेक महिला अशा आहेत की ज्यांना डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व हप्ते आले आहेत आणि त्यांना जानेवारी महिन्याचे पैसे आले नाहीत, किंवा अशाही अनेक महिला आहेत की ज्यांनी केवायसी आता एडिट केली आहे, दुरुस्त केली आहे, परंतु त्यांच्या देखील खात्यावरती अजूनही लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये जमा झालेले नाहीत. मग तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे तसेच लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण संपले आहे का, तर याचे उत्तर सुरुवातीला तुम्हाला देतो. वितरण संपलेले नाही, त्यामुळे घाबरून जाऊ नका. वितरण अजूनही सुरू आहे आणि या वितरणामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत. ते सर्व मुद्दे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. अनेक महिला बाकी आहेत जे मी तुम्हाला आधीच सांगितलं, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या सर्व अपडेट सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने मिळणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, यातील महत्वाचे मुद्दे आपण आज पाहणार आहोत. लक्षात घ्या, 23 तारखेला संध्याकाळी 6 वाजल्यापासून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण सुरू झालं. दिवसभर वितरण सुरू नव्हतं, म्हणजे सकाळच्या टप्प्यामध्ये दुपारच्या टप्प्यामध्ये एकाही लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे आले नाहीत. तर दुपारचा संध्याकाळचा जो 3 ते 5 चा टप्पा असतो बँकिंगच्या क्षेत्रातला, त्या 3 ते 5 च्या टप्प्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरणाची डीबीटीची प्रक्रिया सरकारच्या वतीने चालू करण्यात आली आणि त्यामुळेच 6 वाजल्याच्या नंतरच अनेक लाडक्या बहिणींना मेसेज यायला सुरुवात झाली आणि रात्री 10 वाजेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वरवर हे 1500 रुपये जमा होत होते. अनेक लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला असे मेसेजेस येत होते. म्हणजे हे जे वितरण आहे ते काल अगदी कमी प्रमाणामध्ये झालं आहे, जास्त प्रमाणामध्ये नाही वितरण झालं, कारण सकाळीपासून वितरण सुरू नव्हतं. आता आपण मागील 2 हप्त्यांमध्ये काय पाहिलं होतं की एकाच दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले होते, परंतु लक्षात घ्या, तेव्हा वितरण हे सकाळी सकाळी पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे 9 वाजल्यापासूनच वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. परंतु यावेळी असं अजिबात झालं नाही. यावेळी तिसऱ्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण प्रक्रिया सुरू करून आली आणि लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. आज सकाळी पासूनच हे वितरण होणार आहे, म्हणजे आज सकाळचा पहिला टप्पा असणार आहे 9 ते 11, त्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे त्या ठिकाणी 1 ते 3 आणि तिसरा टप्पा असणार आहे 3 ते 5 आणि या 3 टप्प्यांमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. उद्या सकाळी 10, 10:30, 11च्या आसपास अनेक लाडक्या बहिणींना परत मेसेज यायला सुरुवात होणार आहे की लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये त्या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी नसावी. तुम्हाला जर योजनेमध्ये तुम्ही पात्र असल्यास तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. आता अनेक लाडक्या बहिणींचा एक यामध्ये प्रश्न असतो, तो म्हणजे आम्ही पुण्याचे आहोत, आम्ही ठाण्याचे आहोत, आम्ही नवी मुंबईचे आहोत, आम्ही नागपूरचे आहोत, आम्ही गोंदियाचे आहोत, आम्ही जळगावचे आहोत, आम्ही बीडचे आहोत, आम्ही अहिल्यानगरचे आहोत, आम्ही छत्रपती संभाजीनगरचे आहोत, आम्ही बीडचे आहोत, आम्ही बारामतीचे आहोत, आम्ही त्या ठिकाणी अजून कुठलाही असेल, आम्हाला पैसे का आले नाहीत, आम्ही रायगडचे आहोत. तर लक्षात घ्या, हप्ता वितरणामध्ये कोणताही स्पेसिफिक जिल्हा किंवा कोणताही स्पेसिफिक विभाग असं अजिबात काही नसतं. हे जे वितरण आहे हे डीबीटीच्या माध्यमातून होत असतं, त्यामुळे एकाच वेळी अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वितरण केले जाते. यामध्ये कोणताही विभाग किंवा कोणताही जिल्हा आधी नसतो आणि कोणताही जिल्हा नंतर नसतो. त्यामुळे घाबरून जाण्याची कोणतीही आवश्यकता नाही. तुमच्या ज्या टप्प्यामध्ये तुम्हाला डीबीटी मध्ये ठेवलं आहे त्या टप्प्यामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे येऊन जातील, काळजी करण्याची आवश्यकता नाही. पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे मी सांगितल्याप्रमाणेच बहुतांश महिलांना अजूनही पैसे जमा झाले नाहीत, त्यामुळे काळजी नसावी. अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांना डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व हप्ते आले आहेत, परंतु आता जानेवारी महिन्याचे पैसे अजून जमा न झाल्याने त्यांना वाटतंय की आमचे पैसे बंद झाले आहेत का, तर तुमचे पैसे बंद झाले नाहीत. तुमच्या देखील खात्यावरती आज योजनेचे पैसे वितरण होऊन जाईल. शक्यतो आजचा टप्पा हा खूप मोठ्या प्रमाणावर असणार आहे आणि आज अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणे जमा होणार आहे. लक्षात घ्या, 1500 रुपयांचा मेसेज तुम्हाला येणार. त्यानंतर केवायसी एडिट केलेल्या महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे जमा झाले आहेत. एक आनंदाची बातमी आणि मोठी अपडेट असणार आहे, कारण केवायसी एडिट मुळेच यावेळीचा हप्ता लांबला होता. मी वारंवार आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की निधीची अडचण नाही आहे, सरकारला कोणतीही आचारसंहितेची अडचण नाही. सरकार फक्त एकाच गोष्टीमुळे वितरण लांबवतंय आणि ते म्हणजे केवायसी एडिट. कारण लक्षात घ्या,
लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी एडिट करण्यासाठी ऑनलाईन वेबसाईटवर परत एकदा सुरू प्रक्रिया करण्यात आली आहे आणि 31 मार्च पर्यंत लाडक्या बहिणी त्यांची चुकलेली ई-केवायसी दुरुस्ती करू शकणार आहात आणि म्हणूनच अनेक लाडक्या बहिणी त्या ठिकाणी वेबसाईटवर जात आहेत, आपली ई-केवायसी एडिट करत आहेत आणि ज्या महिला त्या ठिकाणी जाऊन त्यांची ई-केवायसी एडिट करतील त्यांना देखील लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. मी याबाबतची 100% खात्री केली आहे आणि म्हणूनच तुम्ही ई-केवायसी एडिट केली असेल आणि तुम्ही पात्र असाल तर तुमचे देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचे पैसे हे आज जमा होणार आहेत. आता तुम्ही म्हणाल की प्रलंबित लाभाचं काय झालं, तर प्रलंबित लाभाबद्दल देखील आपल्या चॅनलवर आजच व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. ती देखील व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करून ठेवा, जेणेकरून तुमच्याकडून ती व्हिडिओ चुकणार नाही किंवा मिस होणार नाही. आणि यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे आज दिवसभरातील 3ही टप्प्यांमध्ये त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण होणार आहे. जे मी सुरुवातीलाच तुम्हाला बोललो की आजचा टप्पा हा खूप मोठा असणार आहे. आज लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत आणि आजच जवळपास 70-80% लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याचं सरकारचं टार्गेट देखील असल्याची माहिती मिळत आहे आणि त्यामुळेच लाडकी बहीण योजनेमधील हा एक महत्त्वाचा अपडेट किंवा महत्त्वाचा वितरण टप्पा असणार आहे. आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता आला आहे का हे नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा. ही व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका, जेणेकरून तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी योग्य पद्धतीने करत आहोत. व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करा. जय महाराष्ट्र.